नमस्कार. मी सौ प्रणाली मंगेश महाशब्दे. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वी रा करंदीकर आणि डॉक्टर हे वी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग. तरी पुत्रस्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची. ज्ञानेश्वरीतील अध्याय पहिला, ओवी क्रमांक 85. आंधळा धृतराष्ट्र राजा सिंहासनावर बसला होता. दिव्यदृष्टी लाभलेला संजय राजाच्या पायाशी होता. 100 कौरव आणि 5 पांडव यांच्यातील लढाईची हकीकत राजाला संजयाच्या तोंडून ऐकायची होती. लढाईचा तो पहिलाच दिवस होता. आपल्या मुलांवरील मायेने वेडा झालेला धृतराष्ट्र संजयाला म्हणाला, अरे, कुरुक्षेत्र हे धर्माचं मूर्तिमंत स्थान आहे. तिथे माझे मुलगे आणि पांडव लढाईसाठी जमले आहेत. तेव्हा संजया, अजून तरी लढाई सुरू झाली की नाही? कौरव आणि पांडव युद्धभूमीवर आता काय करीत आहेत? त्यावर संजयाने उत्तर दिलं, महाराज, पांडवांच्या सेनापतीनं डोंगरी किल्ल्याप्रमाणे सैन्याची रचना केली आहे. तुम्ही ज्याला विद्यादान केलं त्या दृष्टद्युम्नानंच हे काम केलं आहे. पांडव सेनेनं आता उठाव केला आहे. शंखनादानं पर्वतातल्या दऱ्या दणाणून गेल्या आहेत. प्रत्यक्ष यमाला धाक पडला आहे. ब्रह्मदेव व्याकुळ झाला आहे. अर्जुनाचा रथ पंख असलेल्या मेरू पर्वतासारखा दिसत आहे. समुद्राच्या लाटा कैलास पर्वतापर्यंत उसळल्या आहेत. आभाळातल्या नक्षत्रांचा सडा पडेल असं वाटतं. प्रलय काळच आला आहे असं सर्वांना भासतं. सात्यकी, विराट, द्रुपद, काशीराज, अभिमन्यू असे कित्येक वीर पांडव सेनेत आहेत. कौरवांच्या बाजूला भीष्म, विकर्ण, अश्वत्थामा, कृप, द्रोण असे समर्थ वीर आहेत. पण पांडवांचं प्रचंड सैन्य वेगानं हालचाल करीत आहे. संजयाचं हे बोलणं ऐकून धृतराष्ट्राचा चेहरा काळजीनं काळवंडून गेला. संजयाच्या ते ध्यानात आलं. राजाला खुलवण्यासाठी तो म्हणाला, महाराज, असं असलं तरी काळजी करायचं कारण नाही. हत्तींचे कळप जरी आले तरी एकटा सिंह त्या कळपावर झडप घालायला तयार असतो. आपला मोठा मुलगा दुर्योधन तसाच शूर आहे. पांडव सेनेकडं तो सिंहाच्या नजरेनं पाहत आहे. श्री ज्ञानदेवांनी संजयाच्या तोंडून केलेलं लढाईच्या तयारीचं हे वर्णन अतिशय मार्मिक आणि प्रभावी आहे.